हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचं इंट्रोडक्शन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म कसा असतो, रूट्स म्हणजे काय, इथपर्यंतचा पार्ट आपण पाहिला होता आणि एक्सरसाइज 2.1 आपण सिम्प्लिफाय केलेला होता. आता एक्सरसाइज 2.2 पासून पुढं एक 2-3 एक्सरसाइजमध्ये आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. मीन्स हाऊ टू सॉल्व अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यामध्ये आपल्याला 3 मेथड्स आहेत. 3 मेथड्स शिकायचे. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग द स्क्वेअर आणि युजिंग फॉर्म्युला. अशा आपल्याला एकूण 3 मेथड्स शिकायचे. सगळ्याच्या सगळ्या सोप्या आहेत. सेकंड मेथड जी आहे कम्प्युटिंग द स्क्वेअर, ती आहे तशी टेक्स्टबुक सारखी जर तुम्ही करायला गेलात तर ती खूप अवघड वाटते सुरुवातीला. पण मी पहिल्यांदा तुम्हाला अगदी सोप्या मेथडने शिकवून घेतो आणि मग टेक्स्टबुक सारखी पण मेथड तुम्हाला पुन्हा करून दाखवेन. तर आपण फॅक्टरायझेशन मेथड ही तर सगळ्यांना ऑलरेडी 8th स्टँडर्ड पासून आपण ती शिकत आलेलो आहे. हाऊ टू फॅक्टराइज, मिडल टर्म स्प्लिट करायची आणि फॅक्टर्स काढून घ्यायचे. तर असे आपल्याला 3 प्रकारे आपल्याला सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहायचे. यातली आपण पहिल्यांदा पाहूया आपण फॅक्टरायझेशन मेथड. पहिल्यांदा एक्सरसाइज 2.2 कुठे आहे बघा. एक्सरसाइज 2.2 पेज नंबर 36. यामध्ये असं म्हणलंय, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. त्यातले मी 4, 5, 6 वगैरे एखाद दुसरं त्यातलं मी पहिल्यांदा करून दाखवतो. पहिले 3 फारच सोपे आहेत, ते तुम्ही स्वतः करायचे. 5th क्वेश्चन बघा. 2x² - 2x + ½ इज इक्वल टू 0. सगळ्यात पहिल्यांदा आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्यातला फ्रॅक्शनचा पार्ट आहे तो आपण त्यातला काढून घेऊ. म्हणजे या सगळ्यांचा डिनॉमिनेटर तर इथं 1 आहे बघा. प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 1 आहे. तो 2 करण्यासाठी प्रत्येक टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. किंवा तुम्हाला जर असं कळत नसेल तर सगळ्यांचे सेपरेट डिनॉमिनेटर दाखवा. बघा, याला डिनॉमिनेटर 1 आहे, यालाही डिनॉमिनेटर 1 आहे. मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 2 करायचा. मग याला आणि याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 4x² मायनस साइन ॲज इट इज. याला आणि याला 2 ने मल्टिप्लाय लागेल. 4x प्लस याला काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. 1 ॲज इट इज इज इक्वल टू 0. 2 ट्रान्सफर करून घे. देयरफॉर 4x² - 4x + 1 इज इक्वल टू 0. हे आता आपल्या नेहमीच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. ax² + bx + c = 0. आता लक्ष व्यवस्थित द्या. फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं. हे रेफर कर. 1 × 4 म्हणजे +4x². याला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल, तिथं प्लस साइन असेल तर मी टोटल म्हणेन, इथं मायनस साइन असेल तर मी डिफरन्स म्हणेन. या टर्मला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 4 यायला पाहिजे. म्हणजे 2 × 2 = 4. यातला x² मधला 1 इकडे लिहायचा, 1 इकडे लिहायचा. आता लक्ष द्यावे. इथं जर का प्लस साइन असेल तर दोन्हीकडे सेम साइन द्यायचे. इथं जर का प्लस साइन असेल तर दोन्हीकडे सेम साइन द्यायचे. आयदर प्लस और मायनस. आणि जर का इथं मायनस साइन असेल तर जर का इथं मायनस साइन असेल तर दोन्हीकडे डिफरंट साइन द्यायचे. +- किंवा -+. ते कशावर ठरवायचं तर इथं बघायचं. आता इथं प्लस साइन आहे, दोन्हीकडे आयदर प्लस और मायनस साइन यायला पाहिजे. तुम्हाला मध्ये काय साइन पाहिजे? मायनस. मग दोन्हीकडे मायनस आणि असं मायनस साइन घ्या. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की एवढं यायला पाहिजे आणि यांची ऍडिशन केली की एवढी यायला पाहिजे. Therefore 4x² as it is, middle term split केली, -2x - 2x + 1 is equal to 0. पहिल्या दोघांमध्ये 5x कॉमन. 2 × 2 = 4, 2x - 1. 5x मध्ये 5x कॉमन काढ. पहिल्यांदा साइन कॉमन मायनस. मग या दोघांमध्ये काही कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन काढायचं. फक्त साइन चेंज होतील. 5x - 1 हे निगेटिव्ह होते, ते पॉझिटिव्ह झाले, पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह झाले, इज इक्वल टू 0. पुन्हा 2x - 1 हे ब्रॅकेट कॉमन.
ट्वाइस एक्स मायनस 1 ॲज इट इज इक्वल टू 0. हे राहिलेले टर्म्स आहेत ट्वाइस एक्स मायनस. जेव्हा दोघांचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. Therefore twice x minus 1 is equal to 0 or twice x minus 1 is equal to 0. पहिल्यांदा -1 ट्रान्सफर करायचा. Therefore twice x is equal to 1 or twice x is equal to 1. 2 ने डिवाइड करायचं. x equals half or x equals half. So these are the roots of quadratic equation. आता फायनल आन्सर लिहिताना एकच रूट घ्या आणि दोन्ही रूट सेम आहेत. असं काही ठराविक गोष्टीमध्येच रूट सेम असू शकतात. आपण ते पुढे शिकणार आहोत. त्याला काही कंडिशन्स आहेत. सेम रूट्स कधी येतात, डिफरंट रूट कधी येतात, ह्या कंडिशन्स आपण अजून पुढे शिकायच्या आहेत. सो x equals 1/2 and x equals 1/2 किंवा just x equals 1/2 is the root of given quadratic equation असं तुम्हाला लास्ट स्टेप मध्ये लिहायचं आहे. ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 6. द इक्वेशन इज 6x minus 2 upon x is equal to 1. 6x minus 2 upon x is equal to 1 हे इक्वेशन दिले. या 6x चा डिनॉमिनेटर जो आहे तो 1 आहे. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 6x into x 6x square minus 2 डिनॉमिनेटर x into 1 म्हणजे x is equal to 1 as it is. x ट्रान्सफर करून घ्या. therefore 6x square minus 2 is equal to 1 into x, that is x. x ला LHS मध्ये आणा. 6x square minus x minus 2 is equal to 0. Now multiply first and last term. minus 6 2s आहे. minus 12x square त्याला असं स्प्लिट करा. 6 2 चा minus 12x square ला स्प्लिट करा. ज्यांचा डिफरन्स 1x यायला पाहिजे. 1 4 3 चा दोघांना एक एक x लिहायचे. जर का इथं मायनस साइन असेल तर दोन्हीकडे डिफरंट साइन द्यायचे. डिफरंट प्लस मायनस किंवा मायनस प्लस. तुम्हाला काय पाहिजे मध्ये मायनस. जे पाहिजे असेल ते साइन मोठ्याला, नको असेल ते लहान नंबरला द्यायचं. असे ते साइन ठरवायचे. So 6x square as it is minus 4x plus 3x minus 2 is equal to 0. पहिल्या दोघांमध्ये नंबर 2 कॉमन आहे आणि व्हेरिएबल मध्ये x कॉमन. 2 3 चा 6x minus 2 2 चा 4. या दोघांमध्ये काहीही कॉमन नाही आहे. पहिल्यांदा साइन मध्ये प्लस साइन आधी, जे दिसेल ते कॉमन. मग 1 कॉमन काढायचं. त्यामुळे 3x minus 2 as it is equal to 0. आता 3x minus 2 हे ब्रॅकेट पुन्हा कॉमन येणार आहे. 3x minus 2 राहिलेला पार्ट 2x plus 1 is equal to 0. जेव्हा दोन ब्रॅकेट्सचा प्रॉडक्ट 0 असेल तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 or second term 0. Therefore 3x is equal to 2 or 2x is equal to minus 1. ट्रांसफर करायचं, डिवाइड. Therefore x is equal to 2/3 or x is equal to minus 1/2. So these are the roots of given quadratic equation. लास्ट लाइन जी लिहायची असते ती अशी लिहायची असते. Therefore 2/3 and minus 1/2. 2/3 and minus 1/2 are the roots of given quadratic equation. Okay. Now 7th question. हा क्वेश्चन तुम्हाला इथं ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलाय. मी नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करून दाखवेन. ज्या काही फिल इन द ब्लँक्स असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये भरून घ्या. ओके. √2x square plus 7x plus 5√2 is equal to 0 असं तुम्हाला इक्वेशन दिली. आपली नेहमीची मेथड फर्स्ट आणि लास्ट त्यांचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं. बघा पहिली गोष्ट इथं 1√2 असा नंबर आहे म्हणजे 1 into 5 म्हणजे 5. √2 into √2 म्हणजे 2 येतात 2. मग ते 5 1 चा 5 मगाशीचा प्रोडक्ट आणि √2 into √2 चा प्रोडक्ट 2 म्हणजे 5 2 चा 10 झाले ते 10. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन प्लस 10x square
त्याला असं स्प्लिट करा ज्यांची टोटल 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 7x येते. म्हणजे 5 2 जा 10 असं स्प्लिट करणार, त्यातला एक x इकडे एक x इकडे. इथं जेव्हा प्लस साइन असेल, प्लस साइन, तेव्हा दोन्हीकडे सेम साइन द्यायचे, आयदर प्लस प्लस और मायनस मायनस. तुम्हाला काय पाहिजे? प्लस. मग दोन्हीकडे पॉझिटिव्ह साइन. आता हे टर्म्स इथं लिहायला सुरू करतो. देअरफॉर बघा, √2x² प्लस, आता या दोघांमध्ये मला कन्व्हिनियंट आहे 2x लिहिणं, कारण तो 2 शी रिलेटेड फॅक्टर आहे, त्यामुळे हे मागे पुढे झालं तरी काही बिघडत नाही. प्लस 2x प्लस 5x आणि हे शेवटचे 5√2 ॲज इट इज इक्वल टू 0. आता हा जो नंबर 2 आहे ना, ह्याच्यामध्ये 2 वेळा √2 असतात. √2 × √2 म्हणजे 2 असतात. तसा हा नंबर 5 आहे ना, हा 5, त्याच्यामध्ये 2 वेळा √5 असतात. मग या √2 दोनदा आहे, इथे एकदा आहे, म्हणून मी √2 आधी कॉमन काढतो. व्हेरिएबल मध्ये x कॉमन काढतो, ब्रॅकेट मध्ये यातला x शिल्लक राहील, प्लस 1 √2 शिल्लक राहील, x कॉमन मध्ये गेले, आधी प्लस साइन. 5 आणि √5, सॉरी 5 आणि 5 ह्यातले 5 कॉमन काढणार आहे आपण, ब्रॅकेट मध्ये इथे राहतील x प्लस √2 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. देअरफॉर x प्लस √2 पहिलं ब्रॅकेट, नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. ट्रांसफर करून घ्या. देअरफॉर x इक्वल्स -√2 और x इक्वल्स -5 अपॉन √2 and divided. 5 transfer and divided. So final answer -√2 and -5 upon √2 are the roots of given quadratic equation. Okay. Okay. Now question number 8. Equation दिले आपल्याला 3x² minus 2√6x plus 2 is equal to 0 असं इक्वेशन दिले. As usual फर्स्ट आणि लास्ट टर्मचा प्रोडक्ट लिहायचं. +2 × +3 म्हणजे +6x², त्याला असं स्प्लिट करा की ज्यांची टोटल 2√6 येते. साइन कडे आता बघायचं नाही, म्हणजे इथल्या साइन कडे, ज्यांची टोटल 2√6 येते. मग 6 ला स्प्लिट कसं करायचं बघा. त्यात जे √6 तुम्हाला पाहिजे असतात ना, तोच नंबर आधी इथं 2 वेळा लिहून ठेवायचा. बघा, √6 × √6 म्हणजे 6 येतात की नाही बघा. x आणि x यातले x² मधले एक x. आता जर का इथं प्लस साइन असेल तर दोन्हीकडे सेम साइन असतात, आयदर प्लस प्लस और मायनस मायनस. तुम्हाला काय पाहिजे इथं मध्ये? मायनस. दोघांनाही मायनस साइन देऊन टाका. ऍक्च्युअली हे -1√6 आहेत. -√6 म्हणजे -1√6. मग -1√6 आणि -1√6 म्हणजेच -2√6. म्हणजे आपल्याला पाहिजे तसे टर्म काय झाले? स्प्लिट झाले. ओके, बघा. देअरफॉर 3x² -√6x, त्यानंतर पुन्हा एकदा -√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, आता पुढची स्टेप फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. तर हा जो नंबर √6 आहे ना, हा √6 म्हणजे √3 × √2 असा नंबर आहे, लक्षात ठेवा. √3 × √2 असा तो नंबर आहे. ठीक. आता याच्यामध्ये या 3 मध्ये तुम्हाला 2 वेळा √3 दिसले पाहिजेत. सांगा, √3 × √3 किती येतात? तर 3 येतात. तसं या 2 मध्ये तुम्हाला 2 वेळा √2 दिसले पाहिजेत. √2 × √2 किती येतात? तर ते 2 येतात. मग आता मी यातला √3 आणि यातला √3 बघा दाखवलंच आहे तुम्हाला, आहेच आहे त्याला.
याच्यात आणि याच्यात नंबर मध्ये √3 कॉमन आहे, व्हेरिएबल मध्ये x कॉमन आहे. मग यातले शिल्लक काय राहिले? एक √3 शिल्लक राहिले. इवन एक x पण राहिला त्याला, कॉमन x काढला मायनस. आता याच्यामध्ये √3 कॉमन काढल्यानंतर √2 शिल्लक राहतील बघा तिथे, आणि x ऑलरेडी कॉमन मध्ये आपला गेलेला आहे. ब्रॅकेट कंप्लीट. सगळ्यात आधी या दोघातलं मायनस साइन कॉमन, हे इथलं साइन पहिल्यांदा कॉमन, बाकीचा विचार नंतर. आता तुम्हाला ह्याच्यात √2 दिसले का? ह्याच्यात पण √2 आहेत, मग √2 कॉमन काढा. √2 इंटू √3 म्हणजे √6 येतात. x तुमचा शिल्लक राहतील. साइन चेंज झालं बरं का, मायनस साइन कॉमन काढल्यामुळं साइन चेंज झालं. 2 वेळा √2 आहेत ना, त्यातले एक √2 आपण त्यातले काय काढले? कॉमन काढले. मग एक √2 त्यातले शिल्लक राहील इज इक्वल टू 0 ॲज इट इज. हे ब्रॅकेट पुन्हा कॉमन, √3x मायनस √2 हे ब्रॅकेट कॉमन. काय राहिलं शिल्लक? √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, त्यामुळे फर्स्ट ब्रॅकेट 0 और सेकंड ब्रॅकेट 0. हे ट्रान्सफर करून ने डिवाइड करायचं. x इक्वल्स √2 अपॉन √3 और x इक्वल्स हे पुन्हा सेम √2 अपॉन √3. तुम्ही दोन्ही एकाच रूट मध्ये जरी लिहिले तरी चालतात. x इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ 2/3 और x इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ 2/3. तर फायनल आन्सर लिहिताना एकच आन्सर लिहायचा, x इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ 2/3 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यावेळेस तुमचं एखादं हे इक्वेशन जे असतं, ज्यावेळेस ते परफेक्ट स्क्वेअर असतं ना, त्यावेळेस त्याला असे सेम रूट येत असतात. आपण हे शिकायचं आपल्याला नंतर. आता फक्त तुम्ही हाऊ टू सॉल्व अ क्वाड्रॅटिक इक्वेशन एवढाच पार्ट पाहताय. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. 2m into bracket m minus 24 is equal to 50. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ब्रॅकेट ओपन करून घेऊया. Therefore 2m square minus 24 2 जा 48m, 50 ला LHS मध्ये आणले, मायनस 50 इज इक्वल टू 0. आता याच्यात नंबर 2 इथं पण आहे, याच्यात पण नंबर 2, याच्यात पण नंबर 2 आहे. मग इक्वेशन रिड्यूस करण्यासाठी सगळ्यातून 2 कॉमन काढा. इवन पहिल्या स्टेप मध्ये 2 ने इथे डिवाइड करून घेतला असता तरी चालला असता. आता मी सगळ्यातले 2 कॉमन काढतोय. Therefore 2 into bracket m square minus 24m minus 25 is equal to 0. आणि आता हे 2 याच ब्रॅकेट इथं 0 मध्ये ट्रान्सफर करायचे. Therefore m square minus 24m minus 25 is equal to 0. आपल्या नेहमीच्या फॉर्म मध्ये आलं आपलं हे ax square plus bx plus c equals 0. फक्त व्हेरिएबल m आहे. फर्स्ट आणि लास्टचं मल्टिप्लिकेशन विथ साइन minus 25m square. फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं. त्याला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स, मायनस साइन आला की मी डिफरन्स म्हणतो, प्लस साइन आला की मी टोटल म्हणतो. त्याकडे लक्ष द्यायचं की ज्यांचा डिफरन्स हा 24 यायला पाहिजे. या साइन कडे आता बघायचं नाही, फक्त नंबर कडे बघायचं. ज्यांचा डिफरन्स काय यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. मग 25 1 जा 25 असं स्प्लिट करा. एक m इकडे लिहा, एक m इकडे लिहा. आता साइन कडे बघायचं. जेव्हा इथं मायनस साइन असेल तेव्हा दोन्हीकडे डिफरंट साइन्स असतात, प्लस मायनस किंवा मायनस प्लस. त्यातलं तुम्हाला काय पाहिजे? तर आपल्याला मायनस साइन पाहिजे. जे पाहिजे ते मोठ्याला द्यायचं आणि नको असेल ते लहानाला द्यायचं. आता मी टर्म्स अरेंज करतो. Therefore m square minus 25m plus 1m or just m minus 25 इथले as it is equal to 0. पहिल्या दोघांमध्ये m कॉमन,
m मायनस 25 प्लस पुढच्या दोघांमध्ये 1 कॉमन, काहीच नाही म्हणजे 1 कॉमन, आणि हे साइन आधी कॉमन काढायचं. पुन्हा m मायनस 25 ॲज इट इज इक्वल टू 0. हे ब्रॅकेट m मायनस 25 इंटू m प्लस 1 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. जेव्हा दोन टर्म्सचा प्रॉडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 असते. therefore m minus 25 equals 0 or m plus 1 is equal to 0. ट्रांसफर करें. therefore m equals 25 or m equals minus 1. last line. therefore 25 and minus 1 are the roots of given quadratic equation. Okay. नाउ 10th आणि 12th क्वेश्चन मी दोन्ही एकत्र लिहून घेतलेले क्वेश्चन आहेत, कारण हे दोन्ही प्रॉब्लेम्स एकाच टाइपचे आहेत. आतापर्यंत आपण 9 पर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले यामध्ये सगळीकडे असा फॉर्म होता ax² + bx + c = 0, म्हणजे यातले सगळे a b c त्यामध्ये प्रेझेंट होते. आता इक्वेशन्स असे आहेत की ज्यात काही वेळेला b ॲब्सेंट असेल किंवा b 0 असेल, आपण त्याला म्हणूया, किंवा काही वेळेला c 0 असेल, असे टाइप्स असतील. त्यामध्ये आता 10th आणि 12th क्वेश्चन हे एकाच प्रकारचे आहेत. मी या 9 ला जर पहिल्यांदा LHS मध्ये आणलं, क्वेश्चन आहे 25m² = 9. therefore 25m² - 9 = 0. मग आता बघा, समथिंग m² म्हणजे x² किंवा m² चा फॉर्म आहे, पण त्याच्यात नुसते m ची टर्म नाहीये. कॉन्स्टंट आहे, c आहे, पण b ची टर्म त्यामध्ये नाहीये. म्हणजे am² + bm + c = 0 चा फॉर्म असला पाहिजे. त्यातला am² आहे, पण bm नाहीये त्यामध्ये, आणि c मात्र आहे. थोडक्यात काय तर b ॲब्सेंट आहे. इथं पण बघा am² म्हणजे 1m², परत समथिंग m bm नाहीये, कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे दोन्ही प्रॉब्लेम एका टाइपचे आहेत. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला a² - b² चे फॅक्टर्स a + b a - b असतात, याचा वापर करावा लागतो. a² - b² चे फॅक्टर्स काय असतात? a + b a - b. ज्यावेळेस ज्यावेळी तुमच्याकडे b ॲब्सेंट असतो त्यावेळेची गोष्ट. मग आता बघा, या टर्मला मी 5m चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार आहे, मायनस याला 3² लिहिणार आहे, इज इक्वल टू 0 ॲज इट इज. नाउ a² - b² factors are a + b a - b. so first bracket 5m + 3 a + b, next bracket 5m - 3 is equal to 0. जेव्हा दोन ब्रॅकेट्सचा प्रॉडक्ट 0 असेल तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 असते. therefore 5m + 3 = 0 or 5m - 3 = 0. therefore 5m = -3, 3 ट्रांसफर केले, और 5m = +3. 5 ने डिवाइड करा, therefore m = -3/5 or m = 3/5. Final answer -3/5 and 3/5 are the roots of given quadratic equation. Okay, let's continue with the next question. m² - 11 = 0. ह्याच्यात सगळं ट्रान्सफर वगैरे आपण करून घेतलं, ह्याच्यात ऑलरेडी करून दिलेलं आहे. therefore हा m चा स्क्वेअर आहेच आहे, मायनस याला मी √11 चा स्क्वेअर लिहिले. व्यवस्थित बघा स्टेप, √11 चा स्क्वेअर लिहिलेला आहे. m² - √11 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे a² - b² चा फॉर्म आहे. फर्स्ट ब्रॅकेट a + b m + √11, नेक्स्ट ब्रॅकेट a - b इज इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, आयदर फर्स्ट टर्म 0 m प्लस
either first term 0, m plus root 11 equals 0 or m minus root 11 equals 0. ट्रांसफर करा m equals minus root 11 or m equals positive root 11. Therefore last line, minus root 11 and root 11 are the roots of given quadratic equation. लक्षात आलं? हा टाईप. यात काय ॲब्सेंट आहे सांगा याच्यामध्ये, तर याच्यामध्ये बी ॲब्सेंट आहे किंवा बी 0 आहे. अशा वेळेस आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा वापर करायचा असतो. ओके ओके. नाव 11th क्वेश्चन थोडा परत वेगळा टाईप आहे. हा बघा, 7m स्क्वेअर इक्वल्स 21m असं एक क्वेश्चन दिलं. आपण त्याला पहिले एलएचएस पण आणून घेऊया. देअरफॉर 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. आता यामध्ये हा जर फॉर्म पाहिला तर am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये ते इक्वेशन असलं पाहिजे. पण यामध्ये am स्क्वेअर ही टर्म आहे, am स्क्वेअर, bm ही देखील टर्म आहे, पण यामध्ये आता c ॲब्सेंट आहे किंवा c याच्यामध्ये 0 आहे. तर असं इक्वेशन कसे सोडवायचे असतात, तर याला फक्त कॉमन काढणं हा एकमेव पर्याय असतो. सगळ्यात सोपा टाईप असतो हा. ज्यावेळी तुमच्याकडे सी म्हणजे कॉन्स्टंट ज्यावेळी ॲब्सेंट असतो, कॉन्स्टंट सी ज्यावेळी ॲब्सेंट असतो तेव्हा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणं फार सोपं असतं. फक्त त्यामध्ये कॉमन काढलं की तुमचं इक्वेशन सॉल्व्ह होतं. आता या दोघांमध्ये 7 नंबर मध्ये कॉमन आहे आणि व्हेरिएबल मध्ये m कॉमन आहे. मग 7m कॉमन काढा, यातला m शिल्लक राहिला, मायनस 7 3 21 इज इक्वल टू 0. आता इथं ही एक सिंगल टर्म आहे इनटू हे एक ब्रॅकेट आहे. या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे, त्यामुळे आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0. देयरफॉर 7m इक्वल्स 0 और m minus 3 equals 0. 7 ने डिवाइड केले की देयरफॉर m equals 0 divided by 7 और डायरेक्ट लिहिले तरी चालेल 0 और m equals 3 हे ट्रान्सफर केले. फाइनल आंसर m equals 0 और m equals 3. Thus 0 and 3 are the roots of given quadratic equation. लक्षात या प्रकारे तुम्ही एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 2.2 हा सगळा सोडवून ठेवायचा. आता यातले मी सुरुवात केली 5व्या क्वेश्चन पासून सुरुवात केली तुम्हाला दाखवायला. हे जे पहिले जे क्वेश्चन्स आहेत पहिले ते त्यातले 4ही क्वेश्चन्स फार सोपे क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला स्वतःला जमतील असं समजून मी पुढे जातोय. फार तर फार तुम्हाला त्यातला जो 4th क्वेश्चन आहे त्याची एखाद दुसरी हिंट तेवढी मी देतो पुन्हा एकदा. बघा, क्वेश्चन 1 मधला 4th मी पहिले 1 to 4 दाखवलेले नाही तुम्हाला, त्यातला 4th ची हिंट देतो तुम्हाला पुन्हा. 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15 असं आपल्याला एक क्वेश्चन दिलेलं आहे. ओके, सगळा पार्ट एलएचएस मध्ये आणा. 5m स्क्वेअर ॲज इट इज मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0. फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्यायचं. मायनस 15 5 75m स्क्वेअर. त्याला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स बघा, डिफरन्स शब्द बघा, फर्स्ट आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन विथ साइन द्या. 15 5 75 प्लस इंटू मायनस 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 75m स्क्वेअरला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स 22 येतो. या साइडकडे बघायचं नाही, ज्यांचा डिफरन्स 22 येतो. बघा, 25 3 75, या दोघांचा डिफरन्स 22 येतो. त्यातला एक m इथं लिहा, एक m इथं लिहा. जेव्हा इथं मायनस साइन असेल तेव्हा दोन्हीकडे डिफरंट साइन्स असतात, प्लस मायनस किंवा मायनस प्लस. तुम्हाला काय पाहिजे? मायनस. जे पाहिजे ते मोठ्याला, नको असेल ते लहान. आता याच्यापुढे तुम्हाला कसं कंटिन्यू करायचं माहिती. अशा प्रकारे हा सगळा एक्सरसाइज जो आहे तो तुम्ही सोडवून ठेवा. एक्सरसाइज 2.2 हा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवा. आता याच्यात माझ्या मते तुम्हाला न येण्यासारखे कुठलेही प्रॉब्लेम नाही आहेत. फर्स्ट 3 क्वेश्चन्स त्यातले आपण सॉल्व्ह करायचे. ओके.